IAS ऑफिसर तुकाराम मुंडे सध्या प्रकरण गाजत आहे. याआधी IPS अधिकारी ते कृष्णा यांचं प्रकरण गाजत होतं. तिला अजित पवारनी फोन करून दम दिला होता. आता तर तुकाराम मुंडे याला एका अडाणी 5वी शिकलेल्या आमदाराने थेट विधानसभेमध्ये टार्गेट केलं आहे. त्यामुळे ह्या आधारे आय वॉन्ट टू सबमिट टू धिस IAS IPS ऑफिसर या सर्वांना मी सांगत आहे, तुम्ही तरुणांना मार्गदर्शन करता, कशी परीक्षा द्यावा, UPSC कशी पास करावी, MPSC कशी द्यावी, सरकारी नोकरीत कसं जावं, याच्यासाठी किती खडतर प्रवास आहे याचं मार्गदर्शन जरूर करतात. परंतु तुम्ही स्वतः आणि मार्गदर्शन करतात त्या इन्स्टिट्यूशनला सर्वांना सांगणं आहे की देर इज वन ड्रॉबॅक. ह्या समाजामध्ये नव्हे, लोकशाहीमध्ये ड्रॉबॅक आहे, लोकशाहीमध्ये कमतरता आहे, लोकशाहीच्या या निवडणूक पद्धतीमध्ये कमतरता आहे. त्यामुळे भारतीय नागरिकाला स्वातंत्र्याची खरी फळं चाखता येत नाहीत. आणि ह्या अल्पशिक्षित 5वी शिकलेले की 4थी शिकलेले अडाणीसुद्धा आमदार खासदार होतात. याकडे तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाने लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही व्यक्तिगत लक्ष देणं शक्य नाही, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही एकटे पडता आणि हे गुंडे प्रवृत्तीचे राजकारणी तुमच्यावर हल्ला करतात, तुमच्यावर दबाव आणतात, तुमच्या बदल्या करतात, तुम्हाला नको ती पोस्टिंग देतात. आणि हे राजकारणी लोक क्रीम पोस्टिंग घेऊन तुमच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ठरवतात. करप्शन ज्या ठिकाणी जास्त आहे आणि तुम्ही मागणी करता जिथं करप्शन आहे तिथं मला पाठवा, त्याच्यात मी समाजाला लुटतो, तुम्हाला बी काही वाटणी देतो. हा जो प्रकार चालू आहे याला हे लोक कायदेशीर समजतात, पण ही कुप्रवृत्ती आहे, ही राजकारणात कुप्रवृत्ती फोपवलेली आहे. हिला कोणीतरी बंद करायची गरज आहे. आणि सैनिक समाज पार्टीने हे चॅलेंज स्वीकारलं आहे, कारण सैनिक समाज पार्टी ही एक धैर्यवान नागरिकांची पार्टी आहे, धैर्यवान सुशिक्षित नागरिकांची पार्टी आहे. मी स्वतः भारतीय वायुसेनेमध्ये एअरफोर्समध्ये जाऊन LLB केलं आहे. मी 35 वर्ष सक्रिय वकिली केली आहे, 15 वर्ष देशसेवा केली आहे. माझ्यासारखे जर लोक ह्या राजकारणातील अडाणी अल्पशिक्षित लोकांना सत्तेबाहेर करण्यासाठी चॅलेंज करत असेल तर सर्व IAS IPS ऑफिसरनी, अधिकाऱ्यांनी, सरकारी नोकरांनी याचं नोशन क्लिअर करा. कारण ही जे चालू आहे, तुम्ही स्वतःचा उत्कर्ष केला, कलेक्टर झाला इथपर्यंत. मी आताच तुकाराम मुंडेची मुलाखत ऐकली, किती गरिबीतून वर गेला आणि कसा प्रवास केला. तरी तो अडाणी अल्पशिक्षित खोपडे कोण आहे तो तुमच्या विरुद्ध आवाज उठवतो. त्यासाठी कायद्याचं शिक्षण अतिशय गरजेचं आहे. LLB आवश्यक आहे आणि LLB सह धैर्यवान आहे. आणि LLB सह जर सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून राजकारण करायला आलात तर खरं ह्या समाजसेवा होईल, देशसेवा होईल. कारण एकटा माणूस नथिंग कॅन डू. कारण अण्णा हजारे एकटे होते, एकट्याने प्रयत्न केला, 1-2 भ्रष्टाचार्यांना बाहेर काढलं, परंतु संपूर्ण ही प्रवृत्ती, भ्रष्टाचारी प्रवृत्त्या समूळ नायनाट करायचा असेल तर सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. आणि एवढं जर अवघड नाही आहे. सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेलं हे टार्गेट आहे, स्वीकारलेलं आव्हान आहे. आणि या लोकांना केवळ सोशल मीडियावरच टार्गेट केलं तरी ते नालायक लोक असतात. त्यांना नालायकांना एक्सपोज केलं तरी त्यांना आता तुम्ही या तुकाराम मुंडेचा वर आरोप करणारा अडाणी तो खोपडे किती ट्रोल झाला. त्याला जर लाज असली तर त्यांनीच सुद्धा माघार घेतली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याच्या पुढं जाऊन अशा लोकांनी सत्तेबाहेर जावंच आणि संन्यास पण घ्यावा. त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीचं जे ट्रोल करण्याचं टार्गेट आहे, त्यामुळे कोणीही अडाणी अल्पशिक्षित निवडणुकीत उभा राहणार नाही. मग भाजपचं तिकीट मिळो, काँग्रेसचं मिळो, शिवसेनेचं मिळो, राष्ट्रवादीचं मिळो, कारण ती सर्व गुंडाची टोळी गोळा होत चाललेली आहे. आणि गुंड ह्या
राजकारणात घुसून लोकांवर अन्याय करत आहेत. त्यामुळं आता सर्व समाज एकत्र आला आहे आणि तो सैनिक समाज पार्टीने एकत्र केला आहे. सर्व समाज मी 2 दिवसापूर्वी केलेल्या व्हिडिओला एकदम 3,06,000 त्या 40 लाईक आलेले आहेत. याप्रमाणे लोकांना हे व्हिडिओ आवडतात. मी तो पाहिल्यानंतर मी दुसरा व्हिडिओ करायला घेतला आहे. त्यामुळे जनतेचा फार मोठा पाठिंबा मिळत आहे. जनतेनो धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.